मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महायुतीमधल्या मंत्र्यांची कान उघडणी केल्याची माहिती आहे। लाड खपवून घेतले जाणार नाहीत, तत्काळ खात्याचा पदभार स्वीकारा असं फडणवीसांनी म्हटलंय। कमी महत्त्वाची खाती मिळाल्यामुळे अनेकांची नाराजी असल्याची चर्चा आहे। वसईतील बहुजन विकास आघाडीला मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे। भाजप नेते रवींद्र चव्हाण यांच्या मध्यस्थीने बवियाचे नेते आणि कार्यकर्ते भाजपच्या संपर्कात आहेत। यात 50हून अधिक माजी नगरसेवकांचा समावेश आहे। हितेंद्र ठाकूरांची एखादी सत्ता काबीज करण्यासाठी भाजपनं जोर लावल्याची माहिती आहे। मी बाळासाहेब ठाकरेंचा निष्ठावंत शिवसैनिक आहे, मी भाजपात जाणार या अफवा आहेत असं स्पष्टीकरण आमदार राजन साळवींनी दिलेलं आहे। विधानसभेतल्या पराभवाच्या वेदना आहेत, पण मी नाराज नाही असं साळवींनी सांगितलं। पालकमंत्री पदावरून विजय वडेट्टीवारांनी सरकारवर टीका केली आहे। 26 जानेवारीपूर्वी पालकमंत्री ठरतील असं सांगण्यात आलंय। त्यामुळे पालकमंत्री फक्त झेंडा फडकवण्यापुरतेच आहेत का असा सवाल त्यांनी सरकारला केलाय। मुख्यमंत्र्यांनीच सर्व जिल्ह्यांचं पालकमंत्री व्हावं असा टोला देखील त्यांनी लगावलाय। जळगावच्या पाळधीमध्ये 31 डिसेंबरच्या रात्री 2 गटात झालेल्या राड्यानंतर प्रशासनानं तत्काळ संचारबंदी लागू केली होती। त्यानुसार ही संचारबंदी पुन्हा वाढवली असून आज रात्री 8 पर्यंत संचारबंदी कायम राहणार आहे। पाळधी गावात रस्त्यांवर शुकशुकाट असून पोलिसांनी अद्यापही तगडा बंदोबस्त तैनात केला। 5 महिन्यांनंतरही कोल्हापूरच्या विशाळगडावर संचारबंदी कायम राहणार आहे। हिंसाचारामुळे 14 जुलैपासून विशाळगडावर संचारबंदी लावण्यात आली होती। त्यामुळे पर्यटकांसाठी विशाळगडाचे दरवाजे बंद होते। संचारबंदी उठवण्याची मागणी स्थानिकांकडून होती आहे। अकोल्यातल्या घुसर गावात पाण्यासाठी 7 जणांनी आमरण उपोषण सुरू केलंय। घुसर गावाला नियमित पाणी पुरवठा व्हावा या मागणीसाठी हे उपोषण सुरू आहे। काटेपूर्णा प्रकल्पात पाणीसाठा असतानाही गावकऱ्यांना 20 दिवसातून एकदा पाणी पुरवठा होतोय। त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झालेत। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर गेल्यात। नव्यानं तयार केलेल्या याद्यांची मुदत संपल्यामुळे निवडणुका लांबणीवर गेल्यात। निवडणूक प्राधिकरणानं DDRला पत्र पाठवून कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्यात। मात्र बाजार समिती लढण्यासाठी इच्छुकांचा हिरमोड झालाय। वाशिममध्ये भूमिपुत्र शेतकरी संघटनेची 6वी वर्धापन बैठक पार पडली। यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांनी सोयाबीनच्या दरासाठी आंदोलन तीव्र करण्याची देखील घोषणा केली आहे। शेतकऱ्यांना हेक्टरी 10,000 रुपयांचं अनुदान द्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे। ठाणे महापालिकेनं पाणी बिलाची थकवलेल्या 2606 नळ जोडण्या खंडित केल्यात। डिसेंबर महिन्यात मनपानं 411 मोटार पंप केलेत। दरम्यान आतापर्यंत 77.98 कोटी रुपयांची पाणी बिल वसुली बाकी आहे। त्यासाठी 2330 थकबाकीदारांना नोटिसा पाठवल्या। अकोल्यातल्या घुसर गावात पाण्यासाठी 7 जणांनी आमरण उपोषण सुरू केलंय। घुसर गावाला नियमित पाणी पुरवठा व्हावा या मागणीसाठी हे उपोषण सुरू आहे। काटेपूर्णा प्रकल्पात पाणीसाठा असतानाही गावकऱ्यांना 20 दिवसातून एकदा पाणी पुरवठा होतोय। त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले। कोल्हापूर जिल्ह्यातील नाभिक समाजानं केस आणि दाढीसाठी 20% दरवाढ करण्याचा निर्णय घेतलाय। आजपासून निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे। त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री बसणार आहे। परिणामी दाढी कटिंगचे दर वाढवल्याचं सलून व्यावसायिकांनी सांगितलंय। रत्नागिरीच्या लांजा शहरातील बांधकामं पाडण्यास सुरुवात झाली आहे। मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात ही बांधकामं अडथळा ठरत होती। त्यामुळे अनेक वर्षांनंतर लांजामधली बांधकामं पाडण्याचं काम हाती घेण्यात आलं। लांजा तहसीलदार, पोलीस निरीक्षक, बांधकाम विभागाचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचा 61वा दीक्षांत समारंभ 17 जानेवारीला होणार आहे। या कार्यक्रमासाठी कुलपती तथा राज्यपाल CP राधाकृष्णन हे प्रमुख उपस्थित असणार आहेत। यावर्षी सुमारे 50,000 विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र दिली जातील। RTE खासगी शाळांमधील 25% राखीव जागांवर प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ दिली आहे। आता 4 जानेवारीपर्यंत शाळा नोंदणी आणि पडताळणीची प्रक्रिया पूर्ण होईल। त्यानंतर विद्यार्थी नोंदणी सुरू केली जाणार आहे। मावळ तालुक्यात आदिवासी मुलांसाठी धनुर्विद्या प्रशिक्षण पहिल्यांदा सुरू झालंय। पिंपरी चिंचवड इथल्या धनुर्विद्या संघटनेनं प्रशिक्षणाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली असून प्रशिक्षण केंद्राचं नुकताच उद्घाटन झालं। संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये याचं कौतुक होत आहे।
बुलढाण्यामध्ये व्यायामशाळेच्या स्वतंत्र रस्त्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करण्यात आलं। व्यायामशाळेत जाण्यासाठी युवकांना शाळेची भिंत ओलांडून जावं लागतं, त्यामुळे नगरपालिकेसमोर ठिय्या करण्यात आला। शिवसेना उद्धव ठाकरे पक्षानं कोल्हापुरात वीज महावितरण कंपनीच्या कार्यालयावर कंदील मोर्चा काढला। अदानी यांचा फोटो हातात घेऊन स्मार्ट मीटर आणि प्रीपेड मीटर रद्द करा अशी मागणी त्यांनी केली आहे। दरम्यान आंदोलक वीज वितरण कंपनीच्या गेटवर आल्यानंतर थेट गेटमध्ये घुसतात, जोरदार घोषणाबाजी केली आहे। भंडाऱ्यातल्या सरपंच संघटनेच्या वतीनं काम बंद आंदोलन करण्यात आलेलं आहे। संतोष देशमुखांच्या आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। 17 लाख रुपये लुटणाऱ्या एका अल्पवयीन आरोपीसह 3 जणांना अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केलं। 30 डिसेंबरला राहुरी तालुक्यातल्या ब्राह्मणीतले अनिल बनसोडे दुधाच्या पैशांचा भरणा करण्यासाठी कारमधनं 17 लाख रुपये घेऊन जात असताना अज्ञात 4 जणांनी कार अडवली आणि मारहाण करत रक्कम लुटली। चंद्रपूरमध्ये वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहन चालकांविरोधात विशेष मोहीम राबवली आहे। 29 ते 31 डिसेंबर दरम्यान 406 मद्यपी, 374 ट्रिपल सीट तर बुलेटच्या सायलेन्सरमध्ये बदल करणाऱ्या 24 जणांवर कारवाई झाली। गेल्या वर्षभरात सांगली जिल्हा बँकेनं थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारलाय। बँकेनं बड्या थकबाकीदारांकडून तब्बल 130 कोटींची कर्ज वसुली केली आहे। त्याचबरोबर 4568 बिगर शेती कर्जदार संस्थांवरही बँकेकडून वसुलीची कारवाई सुरू आहे। मुंबई सत्र न्यायालयानं 8 पाकिस्तानी नागरिकांना 20 वर्षांची शिक्षा सुनावली आहे। 2015 मध्ये गुजरातच्या किनाऱ्याजवळ एका बोटीमध्ये 232 किलो हेरोईनची वाहतूक केल्याप्रकरणी त्यांना 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली। गोंदियाच्या नवेगाव बांध इथल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू झाला। प्रसूतीनंतर टाके घालताना शौचाची नळी फाटल्यानं महिलेचा मृत्यू झालाय। त्यामुळे कुटुंबीय आक्रमक झाले। संतप्त कुटुंबियांनी रुग्णालयाच्या दारात मृतदेह ठेवत डॉक्टरांवर कारवाईची मागणी केली। वाशिम जिल्ह्यातील जवळका ते वडी या ग्रामीण रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे। रस्त्यावर मोठे खड्डे पडले, त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते। रस्ता पूर्णपणे उखडला गेलाय। जिल्हा प्रशासनानं तातडीनं लक्ष देऊन तत्काळ रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी गावकरी करतायत। समुद्रावर बांधलेल्या अटल सेतूकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे। 2024 मध्ये अपेक्षेपेक्षा 42% कमी वाहतूक झाली। दररोज सरासरी 39,000 ऐवजी 22,607 वाहनांनी या सेतूने प्रवास केला। टोलची किंमत जास्त असल्यानं अटल सेतूचा उपयोग कमी होतोय। मंगळवार, शुक्रवार आणि रविवार हे आठवड्यातील 3 दिवस तसंच पौर्णिमेच्या दिवशी तुळजाभवानीचं मंदिर मध्यरात्री 1 वाजता खुलं होणार आहे। दर्शनासाठी वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर संस्थांना हा निर्णय घेतलाय। वर्षभर हा नवा बदल लागू असणार आहे। मंदिर संस्थांकडून याबाबत पत्रक काढण्यात आलं। नववर्षाच्या निमित्तानं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सहकुटुंब साईंचं दर्शन घेतलं। दरम्यान संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचं स्वागत केलं। दर्शनानंतर ते बाभळेश्वर इथल्या कृषी केंद्रात राधाकृष्ण विखे पाटील आणि माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी शेतकऱ्यांसोबत ते संवाद साधणार आहेत।